नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण तीन रिले पाहिले होते. सॉलिनॉइड टाइप रिले, त्याच्यानंतर अट्रॅक्टेड आर्मेचर टाइप रिले आणि बॅलन्स बीम टाइप रिले. तर हे रिले आपण पाहिले होते. त्याच्यानंतर आता जे राहिलेले आहेत म्हणजे उर्वरित जे रिले आहेत रिले चॅप्टर मधले ते पाहिजेत आपल्याला. तर पुढचा रिले जो आहे तो म्हणजे इंडक्शन इफेक्ट वरती वर्क होणारा इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क रिले. इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क रिले किंवा त्याला वॅट आवर मीटर टाइप रिले पण म्हणतात. आता हा जो रिले आहे ह्या रिले मध्ये डायग्राम थोडीशी छोटी करतो मी. तुम्ही बघू शकता दोन मॅग्नेट तुम्हाला दिसत असतील. एक फर्स्ट अप्पर मॅग्नेट आहे, म्हणजे इथं हा मॅग्नेट अप्पर मॅग्नेट आणि खाली जो आहे तो लोअर मॅग्नेट, असे दोन टाइपचे मॅग्नेटिक सर्किट तुम्हाला दिसतील. हा जो अप्पर मॅग्नेट आहे तो ई शेपचा आहे, म्हणजे जसं आपला इंग्रजी अक्षर ई असतं त्या शेप मध्ये पाहायला भेटतो. आणि हा जो आहे तो यू शेप मध्ये, लोअर मॅग्नेट हा यू शेप मध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर जो अप्पर मॅग्नेट आहे त्याला इथं बघू शकता की करंट I1 म्हणजे सिटीचं जे आउटपुट आहे ते सिटीचं आउटपुट इथं दिलेलं असतं. ही आहे आपली प्रायमरी वाइंडिंग आणि दुसरी जी वाइंडिंग आहे ती सेकंडरी वाइंडिंग आहे. सेकंडरी वाइंडिंग, प्रायमरी वाइंडिंग फक्त अप्पर मॅग्नेट वरतीच आहे. सेकंडरी वाइंडिंग मात्र अप्पर मॅग्नेट रन कसा आहे ते मी दाखवतो. अप्पर मॅग्नेट मधून लोअर मॅग्नेट, लोअर मॅग्नेट मधून पुन्हा अप्पर मॅग्नेट, असं सर्किट कंप्लीट होतंय. तर ह्याच्यामध्ये जर बघितलं तर अप्पर मॅग्नेट मध्ये आणि दोन मॅग्नेटच्या मध्ये ही अल्युमिनियमची डिस्क असते आणि ती डिस्कच्या रोटेशन वरती ट्रिप सर्किटचे कॉन्टॅक्ट डिपेंड असतात. ह्याच्यामध्ये होतं काय नक्की बघा, ज्यावेळेस करंट I1 हा अप्पर मॅग्नेटला, अप्पर मॅग्नेटची सर्किट आहे, कोर आहे, त्यावेळेस ह्या कॉइल मधून फ्लो होईल प्रायमरी वाइंडिंग मधून. त्या प्रायमरी वाइंडिंग मधून फ्लो झाल्यामुळे जशी ट्रान्सफॉर्मर मध्ये ऍक्शन होती, करंट फ्लो झाल्यानंतर फ्लक्स तयार होतात. फ्लक्स जे आहेत तुमचे ते कोर मधून फ्लो होतात. इथं बघू शकता की इथं फ्लक्स Φ1 की जे अप्पर मॅग्नेट मधून फ्लो होतात आणि ते जे फ्लक्स Φ1 आहेत ते सेकंडरी वाइंडिंग बरोबर लिंक होतात. आणि मग सेकंडरी वाइंडिंग बरोबर लिंक झाल्यामुळं हा जो करंट आहे I2 तो फ्लो व्हायला स्टार्ट करतो आणि तोच करंट ह्या वाइंडिंग मधून फ्लो होतो. ज्यावेळेस लोअर मॅग्नेटच्या वाइंडिंग मधून तो करंट पास होत असतो त्यावेळेस त्या करंट मुळे हे जे फ्लक्स आहेत Φ2 हे फ्लो व्हायला चालू करतात. म्हणजे थोडक्यात काय की अप्पर मॅग्नेट मध्ये फ्लक्स Φ1 फ्लो होतात ह्याच्यामध्ये कोर मध्ये आणि लोअर मॅग्नेट मध्ये फ्लक्स Φ2 फ्लो होतात. आणि मग आता ह्याचं ऑपरेशन कसं होतं बघा, की आता हे जे दोन फ्लक्स आहेत Φ1 आणि Φ2 हे सेम फेज अँगलचे नसतात. म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं झालं तर इथं एक सेंटेन्स बघा की द फ्लक्स Φ2 induced in the lower magnet by the current in the secondary winding will lag behind Φ1 by an angle alpha. म्हणजे जो फ्लक्स आहे आपला Φ2 तो Φ1 ला लॅग करतो. म्हणजे थोडक्यात काय की त्या दोघांमध्ये फ्लक्स अल्फा एवढा जो अँगल असेल, जो काय असेल तो, तर तो तेवढा डिफरन्स तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे की डिफरन्स तयार झाला तरच तिथं काय होऊ शकतं, रोटेशनल मुवमेंट आपल्याला भेटू शकते. जर डिफरन्स नसेल, फेज अँगल नसेल फेज अँगल मध्ये, तर त्या ठिकाणी रोटेशनल मुवमेंट भेटणार नाही. आणि मग या ठिकाणी the two fluxes Φ1 and Φ2 differ in phase by alpha will produce a driving torque on the disk proportional to, म्हणजे जे टॉर्क तिथं तयार होईल ते प्रोपोर्शनल असणारे Φ1 Φ2 आणि साइन अल्फा. म्हणजे जे टॉर्क त्या डिस्क मध्ये, जी डिस्क आपण दोन मॅग्नेटच्या मध्ये बसवलेली आहे त्याच्यामध्ये जेवढं काय टॉर्क, ड्रायव्हिंग टॉर्क म्हणजे रोटेशनल मुवमेंट आपल्याला भेटेल, तर ते जे टॉर्क आहे ते प्रोपोर्शनल असेल डायरेक्टली फ्लक्स Φ1 ची जी काय व्हॅल्यू असेल, Φ2 ची व्हॅल्यू असेल आणि साइन अल्फा ह्या तिघांचा जो प्रोडक्ट येईल त्याच्याशी ते फ्लक्स काय असेल, प्रोपोर्शनल असेल. आणि मग ही जी डिस्क आहे अल्युमिनियम डिस्क, ती त्या ठिकाणी काय होईल, रोटेट व्हायला स्टार्ट करेल. आणि ज्यावेळेस ती एक रोटेशन कंप्लीट करेल त्यावेळेस हे जे कॉन्टॅक्ट आहेत हे कॉन्टॅक्ट इथं टच होतील आणि मग इथून सिग्नल आपला सर्किट ब्रेकरला पास केला जाईल. नंतर सर्किट ब्रेकर पुढे ट्रिप होईल.
आता प्रश्न असा आहे की हा जो रिले इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क रिले, डिस्क आहे म्हणून डिस्क रिले म्हणतात, पण इथं ब्रॅकेटमध्ये आपण एक शब्द लिहिलेला आहे वॅट अवर मीटर टाईप रिले. तर वॅट अवर मीटर टाईप रिले का म्हणतात की पूर्वीचे जे मीटर होते आपले एनर्जी मीटर, म्हणजे घरामध्ये जे युनिट पडायचे किंवा आपले जे बिल यायचं त्याच्यामध्ये ह्या टाईपचं स्ट्रक्चर होतं. आणि ज्यावेळेस ती जी डिस्क आहे ती एक रोटेशन कंप्लीट करेल, त्यावेळेस एक रोटेशन कंप्लीट केल्यानंतर एक युनिट पडायचा, म्हणून त्याला काय म्हणतात की वॅट आवर. वॅट आवर हे एनर्जीचं युनिट आहे. वॅट आवर मीटर टाईप रिले. त्या डिस्कने एक रोटेशन कंप्लीट केलं की 1 युनिट, एक रोटेशन सेकंड कंप्लीट केलं की सेकंड युनिट. मग अशा प्रकारे त्याला वॅट आवर मीटर टाईप रिले पण म्हणतात किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्क रिले पण म्हणतात. एक्झाम मध्ये कोणताही शब्द आला तरी पण तुम्हाला ही डायग्राम ड्रॉ करायची आहे. त्याच्यानंतर पुढचा जो रिले आहे तो पुढचा रिले आहे थर्मल रिले. आता थर्मल रिले चा सिम्बॉल तुम्ही बघू शकता, थोडस झूम करतो. थर्मल रिलेचा सिम्बॉल इथे मी पुढे ड्रॉ केलेलं आहे. आता थर्मल रिले कशासाठी यूज होतो? दिस रिले वर्क ऑन द हिटिंग इफेक्ट. म्हणजे हा जो रिले आता पाठीमागचं बघितलं तर इंडक्शन इफेक्ट वरती वर्क होतो. आता हा जो रिले आहे तो हिटिंग इफेक्ट वरती वर्क होतो ऑफ द इलेक्ट्रिक करंट. करंट फ्लो झाल्यामुळे जी काय हीट तयार होते त्या हिटिंग इफेक्ट वरती, म्हणजे आय स्क्वेअर लॉस असेल किंवा काय, त्या इफेक्ट वरती वर्क होतो. त्याच्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, बायोमेटलिक स्ट्रीप इज यूज इन दिस रिले. जशी एमसीबी मध्ये असते बायोमेटल असतो, तर याच्यामध्ये बायोमेटलिक, बाय म्हणजे दोन, तो दोन टाईपच्या स्ट्रीप मेटल, दोन टाईपचे मेटल किंवा दोन टाईपच्या मेटलच्या स्ट्रीप यूज केल्या जातात. त्याच्यानंतर ते जी स्ट्रीप आहे बायोमेटल जे यूज केले जातात तर ते मटेरियल कोणतं कोणतं असतं, तर एक आहे तुमचं स्टील किंवा कॉपर असेल आणि दुसरं म्हणजे स्टील किंवा ब्रास. आता ब्रास म्हटलं तरी ते कॉपरचं जायला आहे. म्हणजे महत्वाचं काय आहे की स्टील आणि कॉपर किंवा स्टील आणि ब्रास असे दोन कॉम्पोजिशन तुम्ही वापरू शकता, दोन्हीपैकी एक कोणतं तरी, स्टील कॉपर किंवा स्टील आणि ब्रास. तर त्याच्यानंतर त्याची डायग्राम बघा. आता ही नॉर्मल कंडिशनची डायग्राम आहे तुमच्या स्क्रीनवरती जी दिसते ती. इथं जर बघितलं तर इथे एक तुम्हाला बीम दिसेल. ही एक स्ट्रीप आहे मोठी, सॉरी बीम नाही म्हणतात, ही एक स्ट्रीप आहे बायोमेटलिकची. आणि इथं छोटीशी ब्ल्यू कलरच्या पेन मध्ये जी ड्रॉ केलेली ती छोटीशी स्ट्रीप आहे. म्हणजे हा जो मोठी स्ट्रीप आहे तो मेटल ए, एरो ड्रॉ करायचा राहिलेला आहे. जी मोठी स्ट्रीप आहे ती तुमचा मेटल ए, म्हणजे लोअर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन, ज्याचा एक्सपान्शन कोएफिशियंट कमी असेल, म्हणजे हीट झाल्यानंतर तिथे एक्सपान्शन काय होईल तुमचं, कोएफिशियंट कमी असल्यामुळे तो बेंड वगैरे होतो. त्याच्यानंतर दुसरा तो आहे तो मेटल बी, हायर कोएफिशियंट ऑफ एक्सपान्शन. त्याच्यानंतर इथं हिटिंग इलेमेंट असणार आहे. हा जो एरो दाखवलाय त्याच्यामधून करंट आय फ्लो झाल्यानंतर, म्हणजे जो काय फॉल्ट करंट असेल तो इथून फ्लो होईल ह्या हिटिंग कॉइल मधून आणि मोठ्या प्रमाणात तिथं हीट तयार होती. आणि मग त्या हीटमुळं हा जो बायोमेटल आहे त्याला तो पण हीट होईल. आणि आता ही नॉर्मल कंडिशन आहे, नॉर्मल कंडिशन मध्ये करंट पण नॉर्मल असेल त्यामुळे हीट जास्त नसणार आहे, त्यामुळे इथं तुम्हाला स्ट्रेट लाईन दिसेल. आणि ही बायस ऍडजस्टमेंट आहे, म्हणजे तुमची जी मुवमेंट होणार आहे, जसं बॅलन्स बीम मध्ये बघितलं सेंटर पोझिशन किंवा त्याचा बॅलन्स पॉईंट, तो इथं बायस ऍडजस्टमेंट असणार आहे. त्याच्यानंतर इथं रिले कॉन्टॅक्ट आहेत की जे आता तुम्हाला दिसत आहेत ओपन आहेत. म्हणजे रिले कॉन्टॅक्ट नॉर्मली कसे असणार आहेत आपले, ओपन असणार आहेत. ज्यावेळेस काय होईल त्यावेळेस ते क्लोज होतील टू ट्रिप सर्किट. त्यामुळे आता कुठलाही सप्लाय ट्रिप सर्किटला जात नाही किंवा सिग्नल जात नाही, ही नॉर्मल केस झाली. ऍबनॉर्मल केस मध्ये डायग्राम तुमचा रिले असा वर्क होईल ऍबनॉर्मल कंडिशन मध्ये. ज्यावेळेस तुमचा इथून करंट फ्लो होईल ह्या हिटिंग इलेमेंट मधून, इथून करंट फ्लो झाल्यामुळे इथं मोठ्या प्रमाणात हीट तयार होईल. हीट तयार झाल्यामुळं या ठिकाणी हा जो इलेमेंट तो हीट होईल, त्याचबरोबर हा वरचा जो मेटल ए होता तो पण हीट होईल. आणि मग इथून पुढची जी जिथून सिंगल इलेमेंट सिंगल स्ट्रीप असणार ती स्ट्रीप बेंड होईल. आणि बेंड झाल्यानंतर इथले जे ओपन कॉन्टॅक्ट होतं ते रिलेचं कॉन्टॅक्ट क्लोज होऊन जाईल. आणि मग इथून पुढे काय होईल, सिग्नल पास होईल टू दी सर्किट ब्रेकर. सर्किट ब्रेकरला सिग्नल पुढे पास केलाय जाईल, सर्किट ब्रेकर ट्रिप होईल इथून पुढे. तर हा थर्मल रिले म्हणजे तो हिटिंग इफेक्ट वरती नॉर्मली वर्क होतो. ऍप्लिकेशन महत्वाचे म्हणजे काय, मोस्टली युज्ड इन ओव्हरलोड रिले. ओव्हरलोड जे काय रिले आहेत आपले, तर त्या ठिकाणी ह्या टाईपचे रिले म्हणजे ऍप्लिकेशन यूज केले जातात.
तर इथं आतापर्यंत जे पाहिले ते सगळे मुवमेंट बेस होते, ज्याच्यामध्ये मुवमेंट होते. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो स्टॅटिक रिलेचा टाईप आहे. म्हणजे आपण डायनामिक रिले बघितले, आता हे पुढचे आहेत ते स्टॅटिक रिले. याच्यामध्ये कोणतेही मुवमेंट होत नाही. मग तुमची विदाउट मुवमेंटचे ऑपरेशन जे होतात ते ह्या रिले मध्ये होतात. डायग्राम तुम्ही समोर पाहू शकता. हा आहे तुमचा स्टॅटिक ओव्हर करंट रिले किंवा स्टॅटिक रिले जरी विचारला तरी हीच डायग्राम ड्रॉ करायची. याच्यामध्ये कोणते कोणते कॉम्पोनंट आहेत बघू. पहिला ब्लॉक जो आहे तो ही ब्लॉक डायग्राम आहे. ब्लॉक डायग्राम विचारली जाते स्टॅटिक रिलेची. तर हा जो आहे तो सीटीपीटी म्हणजे इन्स्ट्रुमेंट ट्रान्सफॉर्मर सेकंडरी आहे. सीटी किंवा पीटीची सेकंडरी इथं आलेली. त्याच्यानंतर पुढे आहे तो रेक्टिफायर. रेक्टिफायर त्याच्यानंतर आहे रिले मेजरिंग सर्किट कन्सिस्ट ऑफ कम्पॅरेटर, लेवल डिटेक्टर, फिल्टर, व्होल्टेज किंवा स्टॅबिलायझर. त्याच्यानंतर ऍम्प्लिफायर आहे. नंतर आउटपुट डिव्हाइस आहे. नंतर ट्रिप सर्किट आहे आणि या सगळ्याला जो लागणार आहे तो सप्लाय डीसी सप्लाय म्हणजे तो त्याला म्हणतात ऑक्झिलरी सप्लाय किंवा ऑक्झिलरी डीसी सप्लाय. म्हणजे रेक्टिफायर असेल, रिले मेजरिंग किंवा ऍम्प्लिफायर हे सगळे इन्स्ट्रुमेंट वर्क होण्यासाठी आपल्याला सप्लाय लागतो. डीसी सप्लाय आयदर 5 व्होल्ट डीसी और 12 व्होल्ट डीसी डिपेंड. आता फॉर एक्झाम्पल आपण ओव्हर करंट रिले बघू. समजा सिटी इथं आलेली आहे, सिटीचं सेकंडरी इथं आले, सिटीने करंट मेजर केला, सिटीने करंट मेजर केल्यानंतर रेक्टिफायर जो आहे तो रेक्टिफायर काय करणार आहे, तर तो सप्लाय जो आहे, आता आपले जे सिस्टीम असतात ते मोस्टली एसी सिस्टीम आहेत, त्यामुळे जो काय करंट असेल तो एसीच असेल. त्यामुळे त्याला रेक्टिफाय करण्याचं काम कोण करतं, तर रेक्टिफायर. रेक्टिफायर काय करतो, तर रेक्टिफायर करतो एसीचं डीसी मध्ये कन्वर्ट करतो आलेला सिग्नल. त्याच्यानंतर ही तर मेजरिंग सर्किट आहे. त्याचे काम काय की लेवल डिटेक्ट करणं, कम्पेअर करणं, आलेला सप्लाय फिल्टर करणं किंवा स्टॅबिलाइज करणं. आता डीसी सप्लाय आला त्याच्यामध्ये काय एसी कॉम्पोनंट असतात. मग त्या एसी कॉम्पोनंटला फिल्टर करून डीसी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम इथं केलं जातं ह्या रिले मेजरिंग सर्किट मध्ये. त्याच्यानंतर ऍम्प्लिफाय जो सिग्नल असेल त्याची थोडीशी स्ट्रेंथ वाढवली जाते, ऍम्प्लिफाय केला जातो सिग्नल. आणि मग पुढे आहे ते आउटपुट डिव्हाइस. ऍम्प्लिफायरचं आउटपुट आउटपुट डिव्हाइसला दिलं जातं. आणि मग आउटपुट डिव्हाइस मध्ये जो काय सिग्नल आहे, समजा तो इथं जी आपण इथं या रिले मेजरिंग सर्किट मध्ये लेवल डिटेक्ट केलेली आहे. समजा एखादा 5 अँपिअरला सेटिंग केली आणि 5 अँपिअर पेक्षा जास्त करंट आला, त्याची लेवल जास्त आहे. मग लेवल डिटेक्टर लेवल डिटेक्ट करणार, तो सिग्नल ऍम्प्लिफायरला देणार, ऍम्प्लिफायर आउटपुट डिव्हाइसला देणार आणि मग आउटपुट डिव्हाइस काय करणार, जे काय सर्किट आहे ट्रिप सर्किट त्याला सिग्नल देणार की पुढचं सर्किट ट्रिप करून टाक. कारण जे काय सिग्नल आलाय किंवा जे काय करंट आलेला आहे तो जास्त आहे आपल्या पिकअप व्हॅल्यू पेक्षा आणि मग सर्किट ब्रेकर ट्रिप केला जातो. म्हणजे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची मुवमेंट अप डाऊन रोटेशनल फॉरवर्ड रिव्हर्स कोणत्याही प्रकारची मुवमेंट होत नाही. बाकी जे सगळं होतं ते मात्र सिग्नल कन्व्हर्जन किंवा प्रोग्रामिंग बेस ह्या टाइप मध्ये ह्या गोष्टी होतात. त्याच्यामुळे हा स्टॅटिक रिले विदाउट एनी मोशन आपला सप्लाय ट्रिप केला जातो बाय युझिंग स्टॅटिक रिले. तर हा एक महत्वाचा पार्ट आहे. ब्लॉक डायग्राम बाकीचं नोट्स मध्ये दिलेलं आहे. त्याच्यानंतर ओव्हर करंट रिले टाइम करंट कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर ह्या थोडक्यात 2 मिनिटात सांगतो मी काय आहेत ते, की रिलेचे जे टाइप्स असतात, काही रिले इन्स्टंटली वर्क होतात, काही रिले इनवर्स दाखवतात, काही रिले थोडासा टाइम डिले घेतात. तर इथं वाय ऍक्सिस वरती ऑपरेशन इन सेकंद म्हणजे टाइम दिलेला आहे आणि इथं पिकअप व्हॅल्यू आहे किंवा करंट आहे मल्टिपल्स ऑफ फ्लक्ससाठी. म्हणजे टाइम वर्सेस करंटची कॅरेक्टरिस्टिक्स आहे थोडक्यात. वाय ऍक्सिस वरती टाइम आहे, एक्स ऍक्सिस वरती करंट आहे. 10 100 अँपिअर ही तुमची इन्स्टंटेनियसची लाईन आहे. म्हणजे इथं ही जी लाईन तुम्हाला दिसते रिलेची कॅरेक्टरिस्टिक्स आहे आणि ही पिकअप व्हॅल्यू आहे. म्हणजे इथं रिले आपले सगळे काय होतात पिकअप होत आहेत. पिकअप होत आहेत म्हणजे काय ऑपरेट व्हायला स्टार्ट होत आहेत. मग हा जो पहिला व्हर्टिकल ग्राफ आहे तो इन्स्टंटेनियस रिलेचा आहे. इन्स्टंटेनियस रिले म्हणजे काय की रिले इन्स्टंटली ऑपरेट होतो. जशी त्याची पिकअप व्हॅल्यू क्रॉस होईल इन्स्टंटली विदिन मिली सेकंड मध्ये तो ऑपरेट होतो. मग त्याला म्हणतात इन्स्टंटेनियस रिले. दुसरा एकदम हॉरिझॉन्टल लाईन तुम्हाला दिसत असेल, ही लाईन आहे डेफिनेट टाइम रिलेची. डेफिनेट टाइम रिले म्हणजे काय की आता इथं बघितलं 0 व्हॅल्यू आहे, इथं पिकअप व्हॅल्यू क्रॉस केली, इथं 10 अँपिअर, इथं 100 अँपिअर. तुम्ही जर बघितलं म्हणजे किती व्हॅल्यू येऊ द्या, 5 अँपिअर येऊ द्या, 10 अँपिअर येऊ द्या, 50 100 येऊ द्या, टाइम मात्र चेंज होत नाही. टाइम तेवढाच राहणार आहे. समजा तुम्ही टाइम सेट केला 2 सेकंद मध्ये मला ट्रिपिंग पाहिजे, मग 10 अँपिअर करंट आला, 100 अँपिअर करंट आला तरी पण
तुम्हाला डेफिनाईट टाइम मध्ये तिथं ट्रिप भेटणार आहे. 10 अँपिअर आला तरी 2 सेकंदात ट्रिप भेटणार. 100 अँपिअर आला तरी पण रिले 2 सेकंदानंतरच ट्रिप भेटणार तुम्हाला किंवा रिले ऑपरेट होणार. हा आहे डेफिनाईट टाइम डिफिनाईट केलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्याच खाली डॉटेड लाईन दाखवलेली आहे. ही जी कॅरेक्टरिस्टिक तुम्ही बघू शकता, ही कॅरेक्टरिस्टिक्स आहे आयडीएमटी. आयडीएमटी म्हणजे काय? इनव्हर्स डेफिनाईट मिनिमम टाइम. इनव्हर्स डेफिनाईट मिनिमम टाइम म्हणजे हा जो रिले थोडा वेळ इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि त्याच्यानंतर डेफिनाईट टाइम सारखी कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय? जसा तुमचा करंट वाढत जाईल तसा टाइम कमी होतो. काय म्हटलं, जसा फॉल्ट करंटची व्हॅल्यू वाढत जाईल तसा टाइम तुमचा कमी कमी होतो आणि ठराविक टाइम नंतर तो डेफिनेट रिले सारखा वर्क होतो. म्हणजे स्टेट एकदम हॉरिझॉन्टली तुम्हाला लाईन दाखवतो. म्हणजे हा रिले दोन्ही पण कॅरेक्टरिस्टिक दाखवतो. इनव्हर्स पण दाखवतो आणि डेफिनेट टाइम पण कॅरेक्टर. त्याच्यानंतर खाली दुसरी डॉटेड लाईन आहे, ही आहे तुमची व्हेरी इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. व्हेरी इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? जशी फॉल्ट करंटची व्हॅल्यू वाढत जाईल तसं तुमचं ट्रिपिंग टाइम पण काय होतो? कमी 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 होत जातो. इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. त्याच्यानंतर एक्स्ट्रीमली इनव्हर्स, त्याच्यापेक्षाही इनव्हर्स. म्हणजे जसं तुमचं ट्रिप टाइम फॉल्ट करंट वाढतो तसं ट्रिपिंग टाइम एकदम पटकन डाऊन होतो. म्हणजे 1 सेकंदाच्या पण खाली येऊन जातो. तर ही आहे तुमची एक्स्ट्रीमली इनव्हर्स कॅरेक्टरिस्टिक. ते पण विचारलं जातं याच्यावरती क्वेश्चन. त्याच्यानंतर पुढचा रिले आहे मायक्रो प्रोसेसर बेस रिले. जसं स्टॅटिक रिलेचं आपण वर्किंग बघितलं त्याच टाईप मध्ये मायक्रो प्रोसेसर बेस रिले आपल्याला पाहायला भेटतो. डायग्राम मध्ये बघू शकता की इथं काय तुमचा सिग्नल किंवा आपण म्हणतो करंट एका चॅनल मध्ये पहिला करंट आहे I1, असे नंबर ऑफ त्याला इनपुट असू शकतात IN पर्यंत. 4, 5, 10, 15 किती इनपुट असू शकतात, डिपेंड्स ऑन कॅपॅसिटी ऑफ मायक्रो कंट्रोलर. त्याच्यानंतर एक एक सांगतो मी, बाकी सगळे खालचे सेमच आहेत. हा I1 करंट आहे, पुढे CT आहे, त्याच्यानंतर I to V कन्व्हर्टर आहे. म्हणजे CT करंट मेजर करणार, इथं I to V कन्वर्ट केला जातो. इथं परत काय केला जातो? रेक्टिफाय केला जातो. तो जो करंट आलेला आहे तो त्याला रेक्टिफाय केला जातो, एसी डीसी मध्ये कन्व्हर्जन. त्याच्यानंतर हा सिग्नल S1, असे नंबर ऑफ सिग्नल असतात. हा S1 झाला, त्याच्यानंतर हा S2, S3 आणि हा SN किंवा S4 असेल, S5 तेवढी त्याची कॅपॅसिटी असेल तेवढी. त्याच्यानंतर पुढे आहे मल्टिप्लेक्सर AM3706. हा जो मल्टिप्लेक्सर त्याचं काम काय आहे की जे सिग्नल आलेले आहेत ते सिग्नल सगळे कलेक्ट करून घ्यायचे, मल्टिप्लेक्स करायचे. नाही 5 सिग्नल समजा 5 फीडर असतील तर 5 फीडरचे 5 सिग्नल येतील, 10 असतील तर 10चे 10 सिग्नल येतील. त्याच्यानंतर पुढं इथं आहे तो A to D कन्व्हर्टर, अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्टर ADC 0800. त्याच्यानंतर इथं हा जो पार्ट आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे, हा आहे तुमचा मायक्रो प्रोसेसर 8085A. त्याच्यानंतर आता हा जो A to D कन्व्हर्टर आहे, इथून सिग्नल जातो तुमचा पोर्ट ए ला. त्याच्यानंतर इथून E/C म्हणजे हा जो सिग्नल आहे तो जातो पोर्ट सी च्या अप्परला. E/C म्हणजे एंड ऑफ कन्व्हर्जन आणि S/C म्हणजे काय? स्टार्ट ऑफ कन्व्हर्जन. तो पण जातो पोर्ट सी च्या लोअरला. पोर्ट सी च्या लोअर मधून हे सिग्नल 0, 1, 2, 3 जे असतात ते जातात. ते सांगतो मी काय ते. हे चॅनल सिलेक्टेड आणि पोर्ट बी जे आहे ते आउटपुट, जे महत्वाचं आपल्यासाठी, तिथून जातो ट्रिप सिग्नल सर्किट ब्रेकरला. तर अशा प्रकारचं मायक्रो कंट्रोलर स्ट्रक्चर आहे. आता इथं जे आलेले सिग्नल आहेत मल्टिप्लेक्स, आता सिग्नल येतात तुमच्याकडे 5 सिग्नल आले, पण त्याच्यामध्ये 5 सिग्नल आलेत पण त्याच्यामधले किती आपल्या लेवलच्या पुढचे आहेत तेवढे फक्त पुढे पास केले जातात. समजा 5 सिग्नल आहेत त्याच्यातला एकच सिग्नल असा आहे की तो आपल्या पिकअप व्हॅल्यू पेक्षा जास्त आहे, मग पुढे तो पाठवला जातो. तिथं 3 नंबरचं जे पिन दिलेलं आहे त्याच्यामधून, आणि तो जातो एडीसी कन्व्हर्टरला. एडीसी काय करतो? अॅनालॉग टू डिजिटल कन्वर्ट करतो आणि तो जो डाटा जातो मायक्रो कंट्रोलरला. मायक्रो कंट्रोलरला गेल्यानंतर मायक्रो प्रोसेसरला, आणि त्याच्यानंतर मायक्रो प्रोसेसर स्टार्ट ऑफ कन्व्हर्जन सिग्नल सेंड करतो परत कोणाला? एडीसी ला. एडीसी कन्व्हर्जन स्टार्ट करतो म्हणजे ए टू डी कन्व्हर्टर स्टार्ट करतो. मग इथं शेवटी एडीसी एंड ऑफ कन्व्हर्जन सिग्नल पास करतो. म्हणजे अॅनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन करून तो मायक्रो कंट्रोलर येतो. मायक्रो कंट्रोलर जो काही डाटा एडीसी पासून भेटलेला आहे त्याच्यावरती जे काय हे केलेलं आहे, जेवढं गरजेचं आहे त्याच्यावरती प्रोसेस करून तो सिग्नल पुढं ट्रिप सर्किटला म्हणजे पोर्ट बी थ्रू ट्रिप सिग्नल पाठवला जातो. आणि बाकीचे जे काही सिग्नल आहेत ते बाकीचे सिग्नल पोर्ट सी च्या लोअर मधून परत एकदा मल्टिप्लेक्सरला रिटर्न केले जातात, जे की जे आपले पिकअप व्हॅल्यूच्या आतमध्ये आहेत असे सिग्नल.
ते परत जातात तुमचे मल्टिप्लेक्सरला आणि जो काय पिकअप व्हॅल्यूच्या पुढचा जो सिग्नल होता पिकअप व्हॅल्यू पेक्षा जास्त तो जातो ट्रिप सर्किटचा सर्किट ब्रेकरला किंवा सर्किट ट्रिप सिग्नल जातो सर्किट ब्रेकरला आणि मग सर्किट ब्रेकर काय होतो ऑपरेट होतो. तर अशा प्रकारचं मायक्रो प्रोसेसर बेस रिलेचं वर्किंग आहे, डायग्राम आहे. महत्वाचा क्वेश्चन आहे, बऱ्याच वेळा पेपरमध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो रिले आहे तो पुढचा रिले आहे आपला डिस्टन्स रिलेईंग. म्हणजे डिस्टन्स मेजर करण्यासाठी जे काय रिले यूज केले जातात ते मात्र आपण पुढच्या लेक्चरला बघू. थँक्यू.